श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम 2024 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2024 ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये संक्रांत कशावरून आली आहे, कोणते वस्त्र परिधान केले आहे, संक्रांतीचे फल, पुण्यकाल, कोणकोणती दाणे द्यायची आहेत, वर्ज्य कामे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं, मात्र नेहमी हा सण 15 जानेवारीलाच साजरा केला जातो। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। संक्रांतीचे फल रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजेच शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। तर संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे सकाळी 7:17 पासून ते सायंकाळी 6:20 पर्यंत। सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कर्णावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे। तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे, वयाने वृद्ध असून बसलेली आहे, वासाकरिता दुर्वा घेतलेले आहेत, चित्रान्न भक्षण करीत आहे, जातीने ब्राह्मण आहे, भूषणार्थ सोने धारण केले आहे, वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत, ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।